नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता सगळेजण एकत्र येतात. जानकी सर्वांना सांगते की जर माझ्या आईला सोडवायचं असेल तर ते मास्कमॅनने मात्र आता जे पेपर्स मागितलेले आहे तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला त्याला द्यायचे आहे का. तेव्हा सगळेजण एकत्र चर्चा करत असतात. सारंग म्हणतो की नाही आपल्याला असं करून नाही चालणार, कारण जर आपण त्याला आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स दिले आणि आपण त्याला पेपर्स द्यायचे आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घ्यायचा का, तो खूप हुशार दिसतोय. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की अरे बरोबर आहे तुझं, परंतु करायचं मात्र काय ते सांग ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे की प्रॉपर्टीचे आपण डुप्लिकेट पेपर बनवायचे. तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो तुम्ही काय बोलतात, प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवायचे कसे आहेत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो वहिनी तू काळजी करू नकोस, आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवायचे आहेत आणि ते पेपर्स आपण मास्कमॅनला देऊयात. आता सौमित्रची ही कल्पना मात्र सगळ्यांना पटते, परंतु आता आजीने मात्र हे सर्व ऐकलेलं असतं आणि आजी मात्र आता हे सर्व ऐश्वर्याला सांगणार असते. तर एकदा की त्या मास्कमॅनने लता काकूंना सोडले तर ते ऐश्वर्याला मात्र आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर बघूयात. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, जर त्या मास्कमॅनला कळाले की आपण खोटे पेपर्स बनवले तर. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, तोपर्यंत तुझी आई घरी आलेली असेल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे तुझा प्लॅन चांगला आहे, परंतु मला अगदी त्या मास्कबद्दल म्हणजे माणसाबद्दल हुशारी वाटते. तो जरा हुशार आहे, तो काही पण करू शकतो. सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, अरे आपल्याला सुद्धा तशीच हुशारी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे आता दुसरा कोणताही प्लॅन नाही. त्यानंतर आता आजी इकडे सर्व काही ऐकते आणि लगेच ऐश्वर्याला फोन करते. तर ऐश्वर्या फोन उचलून म्हणते की हो बोला ना आजी. तेव्हा आता आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, येथे तुझे काही म्हटली होती संशय अगदी खरं ठरलेला आहे. तर आता जेव्हा मी हे सर्व ऐकले तेव्हा मी सुद्धा शॉक झाले आणि ते लोक आता खोटे पेपर्स करून देणार आहेत. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते लोक आहेत ना, ते कुठपर्यंत उडी मारणार आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. तर आणि हे बघा तुम्हाला माझं हे काम करायचं आहे. तेव्हा आता आजी विचारते की काय आणि मी काय काम करू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा, जे काही उद्या त्यांच्यासमोर डुप्लिकेट पेपर्स असतील आणि जे खरे ओरिजिनल पेपर असतील तर त्या पेपरची आदलाबदली करायची आहे. तर तेव्हा आता हे ऐकून आजी म्हणते की अरे बापरे, म्हणजे ते कागद मी बदलायचे. अगं ऐश्वर्या तुम्हाला काय सांगतेस, मी आणि ते कागद बदलू आणि माझ्या हातून हे होणार नाही, तुला तर चांगलंच माहिती आहे, तू कशाला मला हे सर्व करण्यासाठी सांगते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा आजी, त्यांच्या गळ्याला फाशी लागू नये त्यामुळे तुम्हीच मला ते सर्व सांगितले होते. तर आणि हे बघा आजी, मला सगळं काही कळतं आणि तुम्हाला अगदी होप्स आहेत ना मी या सगळ्यातून तुम्हाला वाचवेल म्हणून. बघा जर तुम्हाला या सगळ्यातून तुमचा स्वतःचा जीव जर वाचवायचा असेल तर मात्र मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला घेणार नाही. तर आजी विचारते की खरंच ऐश्वर्या तू सगळं असं करशील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, तुमच्या दोन्ही मुलांना आणि तुमच्या लेकीला या सगळ्यांना मी वाचवेल, परंतु यामध्ये फक्त ऋषिकेश आणि जानकी अडकतील. तेव्हा आजी म्हणते की हो नक्की तू असेच करशील ना, म्हणजे तू त्यांना त्रास तर नाही ना देणार. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी एकदा तुम्हाला नाही म्हटले आजी, हे बघा मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही एकदा ते पेपर्स माझ्या हातामध्ये आणून द्या आणि मी सगळं काही अगदी तुमच्या मनाप्रमाणे करेन. आजी म्हणते की हो मी प्रयत्न करून बघते ते जे काही ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तुला आणून देण्यासाठी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की प्रयत्न नाही, शेवटी तुम्हाला ते करावंच लागेल आणि कळले ना मी तुम्हाला काय सांगितले ते करावे लागेलच. तर आजी घाबरते. आजी म्हणते की हो करते. तेव्हा आता आजी इकडे फोन ठेवल्यानंतर घाबरते आणि म्हणते की अरे बापरे, आता हे नवीन काय संकट आणखीन उभा राहिले आणि आता मला ते पेपर्स काही झाले तरी शेवटी या ऐश्वर्याला आणून द्यावेच लागतील. आता ऐश्वर्या फोन ठेवल्यानंतर स्वतःला म्हणत असते की जानकी अगं तू तर तिकडे तुझ्या आईच्या सुटकेचे अगदी वाट बघून आहे, ते स्वप्न तू पाहत असेल, परंतु त्या स्वप्नांचा चुराडा कसा करायचा याची सुरुवात तर मीच करेल. आता मात्र तुझी आणि तुझ्या आईची सुटका होणार नाही, याची जबाबदारी मी स्वतः घेईल. त्यानंतर आता सगळेजण सौमित्र येण्याची वाट पाहत असतात. सारंग म्हणतो की दादाने तर मेसेज केला होता, तो अजूनपर्यंत का आला नसेल. अवंतिका म्हणते की ते येतच असतील. किंवा सौमित्र जरा लंगडतच दरवाजात येताना दिसतो. सगळेजण धावतच जातात. अवंतिका विचारते की सौमी अरे काय झालं, तू का लंगडतोस. तेव्हा आता सौमी म्हणतो की अगं काही नाही, तो बूट फाटला होता जरा. त्यावर आता अवंतिका विचारते की अरे बूट फाटला म्हणजे नेमकं काय. सारंग सुद्धा विचारतो की अरे दादा काय झाले, अरे असं कसं तुझा बूट फाटला.
तर सौमित्र आत येतो आणि म्हणतो की अरे काही नाही. तेव्हा सगळेजण घाबरतात. आता मात्र ऋषिकेश म्हणतो की अरे मला वाटलं काहीतरी तू पायाला जखम वगैरे करून आलाच की काय. अवंतिका म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटलं होतं की काही झाले की काय, मी सुद्धा घाबरले होते. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अगं इतक्याच्या गोष्टीवरून इतकी पॅनिक का होतेस, काळजी करू नकोस. अगं अवंतिका मला काही झालेलं नाही. तर त्यावर तर ऋषिकेश विचारतो की मला एक गोष्ट सांग, तू ज्या कामासाठी गेला होतास ते काम तर झाले ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, सेम टू सेम मी पेपर्स बनवून आणलेत म्हणून. आणि हे बघ, रेड फाईल मध्ये डुप्लिकेट पेपर्स आहे आणि ब्ल्यू फाईल मध्ये आता हे ओरिजिनल पेपर्स आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, रेड फोल्डर मध्ये ओरिजिनल पेपर आहेत आणि निळ्या जे काही ब्ल्यू फोल्डर आहे तर त्यामध्ये हे खोटे पेपर्स आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, काहीतरी चूक होते. ब्ल्यू मध्ये आहे ना ते खरे पेपर्स आहेत आणि जे लाल मध्ये आहेत तर ते खोटे पेपर्स आहेत. तेव्हा मात्र आजी आता हे सर्व ऐकते. आजी आता म्हणते की हो, म्हणजे आता असं तर शेवटी मात्र ती पेपर्स आता ते बदलायचे ठरवते. त्यानंतर आता सौमित्र म्हणतो आता मात्र आपण हे सगळेजण ठेवूयात आणि त्याला द्यायचे आहेत ना हे पेपर्स आपल्याला नेऊन. तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे तू तर खूप महत्वाचं काम केलंस. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अरे थँक्स म्हणायचं असेल तर अवंतिकाच्या बाबांना म्हण, कारण हे पेपर्स त्यांनीच बनवून दिलेले आहेत. तर तेव्हा ते ऐकून ऋषिकेश आणि जानकीला आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की याचा अर्थ सगळेजण आपल्या मदतीला धावून येतात. तर तेव्हा जानकी खुश म्हणते की हो ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो, चांगली गोष्ट आहे. तर बरं जानकी तू एक काम कर, हे पेपर्स आहे तर ते कपाटात नेऊन ठेव बरं. तेव्हा आता जानकी ते फाईल हातामध्ये घेते आणि आलेच असे बोलून ते पेपर्स घेऊन ती आत जाते. तर अवंतिका सुद्धा आत जाते. तेव्हा सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो अरे बोल ना. तर सौमित्र म्हणतो की अरे इथे नकोय, आपण जरा बाहेर बोलूयात. तेव्हा ते तिघे जण बाहेर जातात. आजी मात्र अगदी कान देऊनच असते. आता आजीच्या लक्ष देते की हे सगळेजण बाहेर गेलेत. तेव्हा ते बाहेर आल्यानंतर ऋषिकेश सौमित्रला विचारतो की अरे काय झालं, असे काय होते की तू आतमध्ये बोलू शकत नव्हता. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की एक असं सिक्रेट आहे की ते फक्त मी तुला दाखवू शकतो आणि सांगू शकतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग विचारतात की काय. तेवढ्यात मात्र सौमित्र आपल्या जी काही कमरेला बंदूक आहे तर ती काढतो. सारंग खूप घाबरतो. सारंग म्हणतो की अरे काय हे. सारंग ओरडत असतो. सारंग म्हणतो की अरे पिस्तूल. तेव्हा सौमित्र म्हणतो की सारंग तू शांत हो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे पिस्तूल आहे तुझ्या हातामध्ये, ते कसे आले तुझ्याकडे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे हेच ते मी आणायला गेलो होतो की जेथे माझी शूज फाटली म्हणून. तर ऋषिकेश विचारतो की सौमित्र अरे तू कुठे गेला होतास. सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, मी तुला सगळं काही नंतर सांगतो, बंदूक फक्त तू तुझ्याजवळ ठेव. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे काय हे सर्व, अरे हे सगळं इल्लीगल आहे आणि मुळातच म्हणजे तुझ्यासारखा वकील हे असे इल्लीगल गोष्टी का करतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे वकील तर मी आहेच, पण त्यासोबत मी तुझा भाऊ सुद्धा आहे ही लक्षात. अरे कोर्टामध्ये मी अशा अनेक केस लढलेल्या आहेत आणि काही अशा सुद्धा स्वतः लढलेल्या आहेत. अरे काही की लोक असे असतात की छोट्या छोट्या गोष्टीसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात, कधी कधी तर एकमेकांचा जीव सुद्धा घेतात. मग तुझ्या बाबतीत हे असं काहीतरी विचित्र व्हायला नकोय म्हणून मी तुला ही बंदूक देतोय. तर आता ऋषिकेश हे सर्व ऐकून म्हणतो की अच्छा, भावाला गमावण्याच्या भीतीपोटी आणि त्याच्या काळजीपोटी तू हे सर्व करतो. तर तेव्हा आता सौमित्र म्हणतं की हो, मला जानकी बहिणीच्या आणि ऋषिकेश दादा तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून द्यायचा नाही. दादा हे पग ही गन असेल तर ती फक्त तुझ्या सेफ्टीसाठी असेल आणि आपल्याला माहिती नाही की तो मास्कमॅन तिथे काय करेल. तो तेव्हा लगेच आता सारंग म्हणतं की हो, सौमित्र दादा जे काही बोलतो ते बरोबर आहे, त्यामुळे ऋषिकेश दादा ही गन आहे तर ती तुझ्याजवळ ठेव. आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात तुम्ही हे दोघे जण. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा हे पग प्लीज, आता ही गन तू तुझ्याजवळ ठेव आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण नंतर बघूयात. तेव्हा आता ऋषिकेश ती गन आपल्या हातात घेतो. त्यानंतर आता फाईल घेत आता जानकी आपल्या रूम मध्ये येते. तेव्हा आता जानकीने जी काही ब्ल्यू कलरची फाईल आहे तर ती कपाटात ठेवलेली असते आणि रेड कलरची फाईल मात्र आता टेबलवर तेथे ठेवलेली असते. तेव्हा आता जानकी रूम मधून खाली येते तर इकडे ऐश्वर्या आता फोनवर बोलत असते मास्कमॅन बरोबर आणि मास्कमॅनला म्हणत असते की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम अगदी बरोबर होईल. यावेळेस मात्र मी माझ्या माकडाला व्यवस्थित चावी दिलेली आहे. तर तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे जे तुझं माकड आहे ना
काही गडबड तर ते करणार नाही ना, म्हणजे व्यवस्थित काम करेल ना? तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या नक्की तुमचं काम नीट करतील, काही गडबड नाही होणार. आणि यावेळेस रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे जे खरे पेपर्स आहेत तर ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच, असे बोलून आता ऐश्वर्या फोन ठेवते. तर आता ऐश्वर्याने आजीला जे काम सांगितलेलं आहे, आजी लगेच ते करण्यासाठी येते. आता जानकीच्या रूममध्ये कोणी नाही म्हणून चोर पावलांनी घुसते आणि आता ती आजी कपाटातील जी फाईल आहे ब्ल्यू कलरची ती फाईल उचलते आणि जी रेड कलरची फाईल आहे तर ती सुद्धा घेते. दोन्ही फाईल आता एकत्र ठेवते आणि त्यातील जे काही ओरिजिनल पेपर्स आहे तर ते डुप्लिकेट फाईलमध्ये ठेवून देते आणि डुप्लिकेट फाईलमधील जे काही पेपर्स आहे तर ते ओरिजिनल फाईलमध्ये. आणि आता हे दोन्ही आता ह्या फाईलमध्ये पेपर्सची चेंज करते आणि परत त्या फाईल जागजागी ठेवून देते. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश जानकीला आवाज देत आतमध्ये येतो. तोपर्यंत आता कपाट अगदी बंद करून घेऊन आजी मात्र पडद्यामागे लपलेली असते. ऋषिकेश रूम मध्ये येतो आणि आता जानकी त्याला तेथे दिसत नाही. तेव्हा तो विचार करतो की जानकी कुठे गेली असेल आणि तेवढ्यात जानकी घरात येते. आता रूम मध्ये आल्यानंतर जानकी विचारते की ऋषिकेश, अहो तुम्ही कुठे होतात? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सांगतो आणि जो आपल्या कमरेला पिस्तूल आहे तर तो काढून तो जानकीला दाखवतो. जानकी खूप घाबरते. जानकी म्हणते की काय ऋषिकेश, पिस्तूल? आता आजी सुद्धा हे सर्व पाहत असते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तुमच्याकडे ही पिस्तूल कशी? तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्राने आणली होती आणि ती आपल्या रक्षणासाठी दिलेली आहे. तर जानकी म्हणते की काय बोलतात? सौमित्र भाऊजींनी आणि ऋषिकेश, हे बघा आपण सामान्य माणसं आहोत आणि आपल्याला या पिस्तुलाची काय गरज आहे बरं? ही पिस्तूल जरी बघितली तर घाबरायला होतं आणि ऋषिकेश तुम्ही तिला आतमध्ये घेऊन आलात आणि कशाला तुम्हाला भाऊजींनी दिली असेल आणि तुम्ही सुद्धा का ती घरात आणली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे अगं जानकी, मला सौमित्रचं म्हणणं पडतंय, कारण तो मास्कमॅन कधी काय करेल हे आपल्याला नाही सांगता येत. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणून तुम्ही पिस्तूल घरात घेऊन आलात का? आणि हे बघा ना ऋषिकेश, अहो या सगळ्याची मला खूप भीती वाटते, प्लीज ही पिस्तूल घरामध्ये नको ठेवायला. म्हणून जानकी आता खूप अशी काळजीत पडलेली असते आणि खूप घाबरलेली दिसते. तेव्हा आता ऋषिकेश तिला शांतपणे समजावतो की हे बघ जानकी, तू काळजी करू नकोस, काही होणार नाही आणि समजा आपल्याला जर काही झाले तर पिस्तूल हा आपला पहिला मार्ग असेल असे नाही, त्यामुळे तू जानकी इतकी काळजी करू नकोस, काही होणार नाही. तर मला एक गोष्ट सांग बरं, पेपर्स कुठे आहे? तर जानकी म्हणते की हो, मी पेपर्स आता कपाटामध्ये ठेवलेले आहे. तर तेव्हा आता जानकी लाल रंगाची फाईल घेते आणि म्हणते की ऋषिकेश, ह्या लाल रंगाच्या फाईलमध्ये आपले खोटे पेपर्स आहे. तेव्हा आता ऋषिकेश ती फाईल हातामध्ये घेतो आणि ठीक आहे आणि म्हणतो की हे फक्त त्या मास्कमॅनचा कधीही फोन येऊ शकतो, त्यामुळे आपण खाली थांबूयात. तर दोघे खाली जातात, परंतु आजी आता त्या पडद्याच्या मागून आता रूम मध्ये निघते आणि म्हणते की अरे देवा, यांच्याकडे तर पिस्तूल आहे. तर म्हणून घाबरतच आजी जेव्हा बाहेरून निघते आणि तेवढ्यात वेळातच सुमित्रा समोरून येते. सुमित्रा आता आजीला ऋषिकेश आणि जानकीच्या रूम मधून बाहेर निघताना पाहते. तेव्हा सुमित्रा विचारते की आई, अगं तू इथे जानकीच्या रूम मध्ये काय करतेस? तर आजी म्हणते की अगं मी जानकीला शोधत होते. सुमित्रा विचारते की अगं कशाला तुला जानकी हवी होती? तेव्हा आता आजीला काय सांगू ते काही कळत नसतं. आजी म्हणते की मला ते हवं होतं आणि काय बरं ते आपलं, म्हणून आता मला सुंठ हवी होती असं म्हणून आता खोकल्याचं नाटक करते आणि खोकला झालेला आहे तर मला खूप खोकला येतोय म्हणून खोकल्याचं नाटक करत असते. तर सुमित्रा म्हणते की अगं आई, एरवी तर तुला जानकीचा खूप राग येतो, मग कशाला आता तू तिच्याकडे सुंठ मागायला गेली होती? परत तिच्याकडे मदत मागायला आलीस ना तू, आणि जर तुला काही लागले तर नक्की मग तुला मला हाक मारत जा, मी येईल तुझ्यासाठी, सर्व काही देईल. आजी म्हणते की हो हो. आता आजी पुन्हा खोकल्याचं नाटक करते. तर सुमित्रा म्हणते की हो मी देते, माझ्या हाताने तुला औषध देते आणि सुंटाची वडी सुद्धा देते. आणि काय ग आई, इतकं कशाला खायचं, तिखट तेलकट चमचमीत? तेव्हा आता आजी म्हणते की अगं चमचमीत, कालच तुम्हाला काही मसाल्याच्या पोड्या दिल्यात ना. आणि आता सुमित्रा खाली जाते. तोपर्यंत आजी लगे आणि जे काही पिस्तूल प्रकरण आहे तर त्याबद्दल ऐश्वर्याला कळायला हवे, म्हणून आता ती हे सर्व सांगण्याचं ठरवते. नाहीतर हे जे काही प्रकरण आहे तर ते प्रकरण भलत्याच कोणत्या तरी वळणावर जाईल, म्हणून आजी हे सर्व ऐश्वर्याला घाईने सांगण्यासाठी लगेच फोन कट करते. तेव्हा ऐश्वर्या फोन उचलते आणि म्हणते की हॅलो, बोला ना आजी, काय झाले? तर आजी म्हणते की अगं हे बघ, अगं ऐश्वर्या, स्वतःला सांभाळ ग बाई. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की अहो आजी, काय झालं नक्की, तुम्ही काय म्हणतात? जीवाला जप म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे तुम्ही काही तिकडे घोळ तर घातलेला नाही ना?
आजी म्हणते की अगं नाही, अगं तुम्हाला सांगितले एकदम तसेच काम केले, परंतु हे पण आणि आजी आता पण करायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते की अहो आजी पण काय, पुढे काय आहे ते बोलायला सुरुवात करा. अगं त्या ऋषिकेशकडे पिस्तूल आहे आणि काय होईल हे सांगता येत नाही असे आजी जेव्हा म्हणते तेव्हा आता ऐश्वर्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. आजी म्हणते की ऐश्वर्या स्वतःला सांभाळ, अगं हे सांगण्यासाठीच मी तुला अगदी घाईने फोन केला होता. आणि चल आता ऐश्वर्या फोन ठेव म्हणून घाईने आता आजी फोन कट करते. तर आता ऐश्वर्या विचार करते की म्हणजे ऋषिकेश येताने सोबत पिस्तूल सुद्धा घेऊन येतोय, तर आता मात्र त्याला येऊन दे तर खरं. त्या पिस्तुलाने मी त्याचाच घात नाही केला तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. तर त्यानंतर मात्र जानकी, सौमित्र आणि हे सगळेजण आता इकडे बाहेर येतात. सारंग सुद्धा असतो. तर आता जानकी म्हणते की हे बघा त्या मास्कमॅनने तुम्हाला आता निघण्याची वेळ दिलेली आहे, आता ऋषिकेश तुम्हाला निघावं तर लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. तेव्हा आता सारंग विचारतो की अरे दादा पण पोलीस कशाला. ऋषिकेश म्हणतो की अरे हे सगळं आपल्याला पोलिसांना विश्वासात घेऊनच करावे लागेल आणि ज्यावेळेस आम्ही तेथे असू त्यावेळेस सौमित्र मात्र पोलिसांना घेऊन तेथे येईल आणि सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तेवढ्यात सौमित्र येतो. सौमित्र म्हणतो की अरे अवंतिका कुठे गेली आहे, ती दिसत नाही. तर जानकी म्हणते की अवंतिका तर येथेच माझ्या मागेच होती रूम मध्ये, आता कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात बाहेरून आता अवंतिका आत येते. आता सर्वांच्या जीवात जीव येतो की अवंतिका सुद्धा आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला येते आणि ते लोक पिस्तूल घेऊन येणार आहेत हे लक्षात ठेव. आणि जर त्या ऋषिकेशचं डोकं भंबाडलं म्हणजे तो पण काही पण करू शकतो. तेव्हा आता मास्कमॅन की मी सुद्धा काही पण करू शकतो. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मास्कमॅन म्हणतो की मी काय करू शकतो याचा अजून सुद्धा तुला अंदाज नाही का. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की नाही तसे नाही, पण तुमच्या काळजीपोटी हे सर्व बोलते. तर आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ तू माझी काळजी करू नकोस, ते मला काहीच करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते स्वतःचं नुकसान तर करू शकतात. तेव्हा मास्कमॅन विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तर त्यानंतर आता इकडे सौमित्र म्हणतो की चला आता मी निघतोय आणि तुम्ही निघाल्यानंतर मला कळवा. तेव्हा जानकी म्हणते की हो तुम्ही काळजी घ्या. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो सौमित्र तू सुद्धा स्वतःची काळजी घे आणि जा लवकर. आणि सौमित्र आता लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणत असते की आता आपण काय करायचं. त्यांचेच पाय त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे, पण त्या आयडियासाठी मला तुमची मदत लागेल. मास्कमॅन तिला विचारतो की तुला अशी काय मदत पाहिजे. तेव्हा आता ऐश्वर्या तिच्या प्लॅन बद्दल मास्कमॅनला सांगते. आता मास्कमॅन हे सर्व ऐकून आता ऐश्वर्याचं ऐकण्याचं ठरवतो. त्यानंतर आता सौमित्राच्या गाडीतून येत असतो. तर सौमित्राच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो. तो गाडीच्या खाली उतरतो आणि बघतो तर काय टायर पंक्चर. तेव्हा मात्र आता सौमित्र गाडीच्या खाली उतरतो आणि डिकीमधून तो आता पंक्चरचं सामान वगैरे घ्यायला जाणार. तोच लगेच मागून कोणीतरी काठीचा जोरात वार सौमित्राच्या डोक्यामध्ये करतात. आता सौमित्र खाली बेशुद्ध पडतो आणि ते दोन गुंड येतात आणि सौमित्रला उचलतात. आणि त्यानंतर मात्र आता ते गुंड सौमित्रकडे पाहतच असतात. त्यानंतर आता इकडे मास्कमॅन लताबाईकडे येतो आणि लताबाईला म्हणतो की चला लताबाई आता बुलावा आया आहे, आपल्याला जावं लागेल. तेव्हा आता लताबाई विचारते की काय. तर आता हा मास्कमॅन म्हणतो की अहो तुमच्या काळजाच्या तुकड्याचा बुलावा आपल्याला आलेला आहे, तर चला त्यामुळे चला उठा, वाट कसली बघतात, चला उठा, आज मात्र तुमच्या मुलीची आणि तुमची भेट मी करून देणार आहे. तर तेव्हा लताबाई विचारते की मायाची सुटका तुम्ही नाही करणार का. तेव्हा आता मास्कमॅन हा अगदी भडकतो. स्वतःच अगदी पोट भरायचं म्हटल्यानंतर आता अगदी मस्ती करण्याची तर तुम्हाला सवयच आहे, म्हणजे आपला जीव कसा वाचवायचा हे पाहायचं आणि दुसऱ्याचे सुद्धा अगदी जीव वाचवण्यासाठी लक्ष घालायचं. मायाचा विचार तुम्ही आता सोडून द्या आणि तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा आता मास्कमॅन अगदी खूप ओरडतो की मूर्खपणा करायचा नाही म्हणून. तेव्हा आता लताबाई म्हणते की माया, माझी माया. तर माया म्हणते की हे बघा लताबाई माझं ऐका, तुम्ही अगदी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नका. माझं काय मी माझं बघून घेईल, परंतु तुम्ही तुमच्या लेकीला भेटा. तुम्हाला तुमच्या लेकीला भेटायचं आहे ना, तुम्ही जा इथून, माझा विचार करू नका. लताबाई ऐकायला तयार नसते. लताबाई म्हणते की नाही, तुला एकटीला सोडून जाणं मला हे नाही पटत. तेव्हा आता माया म्हणते की हे बघा काकू, आपल्यामध्ये कोणाचा तरी जीव वाचतोय, तुमचा जीव वाचतोय, तुम्ही प्लीज जा. अहो ते जानकीचा जीव तुमच्यासाठी तिळतिळ तुटताना मी पाहिलेला आहे, तुम्ही आता माझा विचार करू नका, प्लीज तुम्ही जा. तर लताबाई रडतच म्हणते की अगं माया हे बघ, मी सुद्धा तुला माझी मुलगी मानलेला आहे. तर
मी तिकडे माझ्या मुलीला भेटायला जाते आणि इकडे माझ्या मुलीला सोडून जाण्याची वेळ माझ्यावर येते. माया, मला हे नाही सहन होत म्हणून लताबाई खूप रडतच. मला हे सहन होत नाही म्हणून म्हणते. तेव्हा मात्र आता हा मास्कमॅन लताबाई ओरडतो आणि म्हणतो की बाद झाली तुमची ही नोकरानी, तुमची नौटंगी बंद करा. मी चल म्हटलो ना. म्हणून तो आता लताबाईचा हात सोडतो आणि लताबाईचा हात सोडून तो आता लताबाईला धरतो. लताबाई आता माया माया म्हणून ओरडत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, जानकी, सौमित्र हा तेथे नसतो. सौमित्र तर बेशुद्ध पडलेला असतो. परंतु आता सारंग आणि अवंतिका असतात. ऋषिकेश त्या चौघांना म्हणतो की आता मात्र त्या माणसाचा अजूनपर्यंत काही मेसेज आलेला नाही, त्याला काही कळले तर नसेल ना. तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मी त्याचीच वाट बघून आहे. आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर तो मेसेज येतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, मेसेज आलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, पटकन बघ की नक्की मेसेज काय आहे तो. तेव्हा मात्र आता जानकीला जे लोकेशन त्याने अगोदर पाठवलेलं असतं तर ते लोकेशन आता चेंज केलेलं असते. जानकी तो पत्ता वाचते आणि जानकी म्हणते की याने लोकेशन का चेंज केलं असेल. त्यावर आता सारंग म्हणतो की वहिनी, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, मी सुद्धा तुमच्या सोबतच येते. तेव्हा जानकी म्हणते की नाही अवंतिका, घरी आई एकटे आहेत आणि नाना सुद्धा एकटेच आहेत, तुम्ही त्यांच्याजवळ असायला हवं. आम्ही जातो, फक्त तुम्ही फोन जवळ ठेवा आणि जर काही लागले की आम्ही तुम्हाला लगेच कॉल करतो. त्यावर आता सारंग म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जा आणि आज काय तो सक्षोक्ष लावूनच या. तर जानकी म्हणते की हो. तर अवंतिका म्हणते की वहिनी काळजी घ्या. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की चल आणि ते दोघे निघून जातात. त्यानंतर आता सौमित्राला बेशुद्ध करून मात्र आता यांनी इकडे आणलेले असते. ऐश्वर्या मात्र आता त्याला मास्कमॅनचा जो काही अगदी पेहराव आहे तर तो करते. अगदी मास्क वगैरे आहे त्याच्या डोक्यामध्ये, तोंडाला लावते, डोक्यामध्ये हॅट घालते. अगदी मास्कमॅन सारखाच अगदी त्याला तिने तयार केलेलं असतं. सौमित्र मात्र बेशुद्ध असतो आणि जो पिस्तूल आहे तर ते सौमित्राच्या हातामध्ये देते. आता सौमित्र बेशुद्ध असल्यामुळे त्याला काही कळत नसतं. आता मात्र मास्कमॅन सुद्धा येथेच असतो. तर ऐश्वर्या म्हणते की जानकी आणि ऋषिकेश येथे मास्कमॅनला मारण्यासाठी येतील आणि हा सौमित्राच्या हातातील पिस्तूल बघून जो ज्यांच्यासाठी मास्कमॅन असेल आणि ऋषिकेश शेवटी याच्यावरती गोळी झाडणार, कारण त्यांना असं वाटेल की तुम्ही त्यांना मारणार आहात. तर परंतु इथे काय होईल तर येथे बिचारा त्याचा भाऊ मरेल आणि हे बघ सौमित्र, अरे तू तर मला लग्नाला नकार दिला होता, मग तुझ्यासोबत हे सर्व करताना मला खूप वाईट वाटतं, असे ऐश्वर्या आता सौमित्रला म्हणत असते. सौमित्र बेशुद्ध असतो. ऐश्वर्या म्हणते की काय करणार, कारण तू आणि तुझ्या घरच्यांनी माझी जी काही अवस्था केलेली आहे त्यासाठी मात्र तुला तर शेवटी तुझा जीव द्यावाच लागेल. म्हणून हा प्लॅन आहे तर तो ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांनी खेळलेला असतो. सौमित्रला आता मास्कमॅन बनून मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांना उल्लू बनवायचं आणि आता जे काही गोळी ते झाडणार तर ते सौमित्रवर झाडणार, असा हा यांचा प्लॅनचा एक भाग असेल. म्हणून ऐश्वर्या स्वतःला खूप अशी हुशार समजवते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. त्यानंतर मात्र आता ठरलेल्याप्रमाणे ऋषिकेश आणि जानकी तेथे येतात. आता तेथे मात्र माया असते. आता अगदी ऋषिकेशला असं वाटतं की नक्की हा मास्कमॅन तेथे बसलेला आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश गोळी झाडणार. ऋषिकेश म्हणतो की मायाला सोडून दे, मायाला सोड लवकर. तेव्हा मात्र आता लगेच जानकी ओळखते. जानकी म्हणते की ऋषिकेश आणि जानकी ऋषिकेशच्या हातातील जी गन आहे तर ती वर धरते आणि म्हणते की हे मास्कमॅन नाही तर हे सौमित्र भाऊजी आहे ऋषिकेश. आणि तेवढ्यात मात्र आता तेथून मास्कमॅन पळणार, तोच लगेच ऋषिकेश त्याच्या मागे धावतच येतो आणि म्हणतो की थांब, नाहीतर मी तुला गोळी झाडेल. आणि तेवढ्यात मात्र आता मास्कमॅन हा पळतच असतो, परंतु ऋषिकेश त्याच्या मागे पिस्तूल घेऊन पळत असतो. आणि जेव्हा तो ऋषिकेश म्हणतो की थांब, मास्कमॅन थांबतो, परंतु तो ऋषिकेशच्या हातातील जी काही बंदूक आहे तर धक्क्याने बाजूला फेकून देतो आणि आता ऋषिकेशला तो बाजूला अगदी धक्का देऊन पाडतो. तेव्हा आता ऋषिकेशच्या हातातील गन बाजूला जाऊन पडते आणि आता मास्कमॅन आपल्या हातातील जी काही बंदूक आहे कमरेची ती काढतो आणि तो अगदी पिस्तूल धरून उभा राहतो. तर तेवढ्यात आता ऋषिकेश विचारतो की कोण आहे तू. जानकी लगेच आता त्याने जो काही पिस्तूल अगदी आपल्या हातात धरून सगळ्यांना अडवलेलं आहे. तर तेव्हा मात्र जानकी लगेच त्या मास्कमॅनच्या हातावर गोळी चालवते. ऋषिकेश त्याच्या कानामागे देतो. माया आणि सौमित्र सुद्धा अगदी धावतच बाहेर आलेले असतात. आता ऋषिकेश आणि सौमित्र आहे तर त्या गोळी झाडलेल्या मास्कमॅनला पाहतात आणि कोण आहेस तू म्हणून त्याचा चेहरा बाजूला करतात. आता त्याच्या डोक्यावरची जी काही टोपी वगैरे आहे ती बाजूला काढल्यानंतर जानकीला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता मास्कमॅन नक्की कोण असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.